तर पहा पुढील प्रश्न, खालील पर्यायात दिलेले अपूर्णांक उतरत्या क्रमाने मांडले, दुसऱ्या क्रमांकावर येणारा अपूर्णांक कोणता आहे? उतरत्या क्रमाने म्हणलेलं आहे, म्हणजेच काय, मोठ्यापासून लहानापर्यंत आपल्याला मांडणी करायची. मग पहा प्रश्नामध्ये जे काही पर्याय दिलेत आपल्याला, तर पहा पर्यायामधील सगळ्या अपूर्णांकाचा जो काही अंश आहे तो सारखाच दिलेला आहे. मग अंश सारखा असेल तर छेदामध्ये जो अंक लहान तो सर्वात मोठा असतो. मग 6/12, 12 इथे छेद लहान आहे सगळ्यात, म्हणजे हे येणारे पहिल्या स्थानावर, आणि 6/17 हे येणारे दुसऱ्या स्थानावर, म्हणजे हे असणारे आपले योग्य उत्तर. यालाच तुम्हाला टिक करायचं आहे. पुढे प्रश्न पहा, मिहिरने डिसेंबर महिन्यात 3 सोमवार सोडून दररोज आईने दिलेले 5 रुपयाचे नाणे पैशाच्या डब्यामध्ये टाकले, तर डिसेंबर महिन्यात त्याच्यावर एकूण किती रक्कम जमा होईल? तर पहा डिसेंबर महिन्याचा उल्लेख आहे. डिसेंबर महिन्यामध्ये एकूण दिवस किती असतात? 31. मग 31 वजा आपल्याला 3 करायचं आहे, कारण 3 दिवस त्याने सोडलेले आहेत. मग 31मधून पहा 3 गेले, किती राहतात? 28 दिवस इथे राहतात. मग 28 गुणिले 3 तुम्हाला करायचे, कारण दररोज त्याने किती? 5 रुपयाचे, इथे 5 करायचे. 5 रुपयाचे नाणे त्यांनी पैशाच्या डब्यात टाकले. मग पहा 8×5 40, 0 हातचा 4, 5×2 10, 10×4 14, म्हणजे 140 रुपये डिसेंबर अखेरीस त्याचे जमा होणार आहेत. मग पहा 140 कुठे दिले? 2 नंबरच्या पर्यायामध्ये. याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर पहा खालपैकी कोणत्या 5 अंकी समसंख्येस 9ने निशेष भाग जाणार नाही? 9ने निशेष भाग जाणार नाही म्हणलेलं, मग 9ची कसोटी काय आहे? दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 9ने भाग असेल तर त्या पूर्ण संख्येला देखील 9ने भाग जाणार आहे. मग पहा समसंख्या म्हणलेलं आहे, 5 अंकी समसंख्या, ही सम आहे, ही सम आहे, ही विषम आहे, हे पर्याय इथे कॅन्सल होणार आहे. मग पहा 9 + 0 + 0 + 9 + 0 18 बेरीज येणार आहे, म्हणजे याला भाग इथे जाणार आहे, आपल्याला नाही म्हणलेलं आहे. मग पहा 18 9च्या पाड्यामध्ये येतं. 7 × 5 12, 13 14, 15 16 17 18, म्हणजे याची बेरीज देखील 18 आली. समसंख्या आहे, 5 अंकी, 9ने भाग जाणार आहे, हे देखील येणार नाही. मग पहा 6 × 7 13, 13 × 9 पहा हेच असणारे योग्य उत्तर, कारण हे तर पर्याय कॅन्सल झालेलं आहे. 3 नंबरच्या पर्यायालाच तुम्हाला गोल करायचे, बेरीज करून बघायची देखील गरज नाही, म्हणून 3 नंबरचाच पर्याय बरोबर असणार आहे, याला इथे भाग जाणार नाही. पुढे प्रश्न पहा, 600 रुपये किमतीच्या वस्तूची किंमत 35% वाढवली तर त्या वस्तूची नवीन किंमत किती? 600 रुपये किमतीच्या वस्तूची किंमत जर 35% वाढवली म्हणलेलं आहे, मग पहा 35% म्हणजे किती होणार आहे? 600 गुणिले 35/100. मग पहा 0 तर हे कॅन्सल होणार आहे. 6×5 30ला 0 हातचा 3, 6×3 18, 19 20 21. मग पहा 600 + 210 किती होणार आहे? 810. मग पहा ती नवीन किंमत काय होणार आहे? ₹800.